नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की गवार लागवड केली आहे, पण आता त्याला खत व्यवस्थापन काय करायचं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत की गवार पिकासाठी या उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय खत व्यवस्थापन करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, स्प्रे काय घेतले पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये बजेट कसं वाढवलं गेलं पाहिजे, उत्पन्न कसं वाढता येईल, याच्यावर आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, गवार पीक हे खूप महत्त्वाचं पीक या 2024 मध्ये आहे आणि गवार पिकासाठी आपल्याला खत व्यवस्थापन पण करणं तेवढंच गरजेचं आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळी असते, म्हणजे काही जमिनींना रासायनिक खतांची 100% सवय असते, काही ठिकाणी 50% असते, 50% इतर खतांचा वापर केलेला असतो। काही जमिनी अशा पण आहेत की ज्या सध्याच्या कालावधीमध्ये पाणी आहे, पण याच्या अगोदर कधी जमिनीमध्ये उत्पन्न घेतलेलं नाही आहे किंवा कमी उत्पन्न घेतलेलं आहे, त्यामुळं खतांचा वापर जास्त काही केलेला नाही। मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय? तर जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे हे कॉमन असणार आहे, म्हणजे एकदम हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी, चांगल्या जमिनीसाठी तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडीशी भर करू शकता। माझ्या परीने कमीत कमी खर्चामध्ये माझं जे उत्पादन काढण्याचं ध्येय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच्यामध्ये कोणती खतं वापरणार, कशी वापरणार, किती वापरणार, कोणत्या दिवशी वापरणार, ही माहिती मी तुम्हाला देणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनं याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खत व्यवस्थापन माझ्या पिकासाठी खूपच कमी आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवू शकता। पण एक जे मी नेहमी विचार करतो की कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांचा तोटा जो आहे हा कमी झाला पाहिजे आणि नफ्यात त्याचं रूपांतर जास्त झालं पाहिजे, आणि हेच ध्येय ठेवून हे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगत आहे। तर एक विनंती असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण पहा, म्हणजे व्यवस्थापनसुद्धा तुम्हाला संपूर्ण समजेल। तर आता तुम्ही पाहू शकता की आपली जी गवार आहे ही लागवड होऊन आता जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेले आहेत, किंबहुना 15 दिवस झाले असतील। तर आता साधारण तिची स्थिती जी आहे ही 2 पानावरून आता 3ऱ्या पानावर आहे। तर या 3 पानावर असताना अजून तरी आपलं काही नियोजन नाही आहे, पण ज्यावेळेस ती 4 ते 5 पानावर जाणार आहे अशा परिस्थितीत आपण त्याला खत व्यवस्थापन करणार आहोत। म्हणजे साधारणतः आणखी 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 5 दिवसांनी आपण त्याला पहिला डोस देणार आहोत। पहिला डोस म्हणजे आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 पाणी दिलेले आहेत, एक लागवडी अगोदर म्हणजे ओल करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर दुसरं पाणी लगेच 4 दिवसांनी दिलेलं आहे, आणि दुसरं जे पाणी, तिसरं जे पाणी आता द्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात दुसरं पाणी, तर हे आता सोमवारी असणार आहे। कारण आपल्याला लाईट काही पाहिजे त्यावेळेस नसते, म्हणून दिवसा लाईट आहे तर दिवसाच आपल्याला ते भरणं उरकावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याकडे सोमवारी लाईट आहे, तर आपण सोमवारी त्याचं नियोजन करणार आहोत। तुम्ही 4थ्या पानावर, 5 पानावर किंवा 6 पानावर असताना आपलं पहिलं व्यवस्थापन करू शकता। पहिल्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला नत्रस्फोरत पालाशांचा समभाग असलेलं, म्हणजेच 19-19-19 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। विद्राव्य खताचा वापर करताना सर्वसाधारण प्रमाण 1 एकर गवारीसाठी 2 ते 3 किलोपर्यंत आपल्याला त्याचं घ्यायचं आहे, किंवा याच्याच जागी आपण 19-19 1.5 किलो आणि 1.5 किलो 12-61 हे सुद्धा घेऊ शकता। याच्यासोबत आपल्याला मायक्रोरायझा किंवा ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे, कारण जमिनीतून या जे काही आपले रोप उगून आलेले आहेत त्यांची पांढरी मुळं वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ती वाढलीच पाहिजेत। जर पांढरी मुळं जास्त प्रमाणात वाढली तरच आपल्या पिकांना फुटवे, आपली पिकाची वाढ ही लवकर होणार आहे, जलद होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला शक्यतो मायक्रोरायझा वापरायचा आहे। ह्युमिक मायक्रोरायझा दोन्ही वापरलं तरी हरकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी दोन्हीही वापर करू शकता। त्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला एखादं टॉनिक किंवा एखादं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट, ज्याच्यामध्ये फेरस, आयरन, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, कॉपर हे सगळे घटक असतील। मग याच्यामध्ये आता मार्केटमध्ये खूप सारे नाव आहे, सह्याद्री बायोटेकचं एक्सेंट आहे, ब्लेंड आहे, त्यानंतर फॅन्टॅक प्लस आहे, खूप सारे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक सध्याच्या परिस्थितीमध्ये घेऊ शकता। हे एक पहिलं झालं की त्याच्यानंतर साधारणतः आपली गवार जी आहे 1 महिन्याची ज्यावेळेस पूर्ण होईल, म्हणजे साधारणतः 8 ते 10 पानाच्या वर आपली गवार गेलेली असेल, अशा परिस्थितीत तिला गरजेनुसार सर्वसाधारण कीटकनाशक, सर्वसाधारण बुरशीनाशक यांचा एक महत्त्वाचा स्प्रे करायचा आहे। हा रेग्युलर असणार आहे, आणि हे काही शेड्यूल नाही आहे, हे आपलं प्रिव्हेंटिव्ह फवारणी ही आहे। तर रासायनिकमध्ये फार तर तुम्ही एखादा रोगर किंवा एखादा M45 बुरशीनाशक असं एकदम सिंपल घ्यायचं, खूप जास्त फवारणीला खर्च करायचा नाही आहे, तर तो स्प्रे आपल्याला पहिला घ्यायचा आहे। आणि इथून पुढं आपल्याला आपलं ताक अंडी खत हे तयार करायचे, ॲमिनो ॲसिड घरच्या घरी तयार करायचे। दोन्ही खताला बनवण्यासाठी जेमतेम
1 एकरचं खत बनवण्यासाठी दोन्हीही खताला साधारण 300 रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो आणि हेच जर आपल्याला बाजारातून आणायचं म्हटलं तर जवळजवळ 2000 रुपयेपर्यंत खर्च जातो. म्हणजे तिथंही आपला खर्च वाचणार आहे. ताकंडी आपल्याला सर्वसाधारण 15 दिवसातून फवारणी आणि 25 दिवसातून एक ड्रिंचिंग करायचे, म्हणजे पाण्यातून आपल्याला सोडायचं आहे. याचा फायदा असा होतो की बऱ्याच प्रमाणात बुरशी कंट्रोल होते. ताकामध्ये गारवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा जास्त होतो. फुलकळी गळत नाही. स्प्रेमधून सुद्धा तेच आपल्याला करायचं आहे. स्प्रे आणि ड्रिंचिंग या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे जाणवणार नाही. त्यातला पहिला म्हणजे झाडावर आपल्याला ताण जाणवणार नाही. दुसरी गोष्ट, फुलं जी आहेत फुलगळ झालेली अजिबात दिसणार नाही. त्यानंतर माल जो आहे, माल हा तुम्हाला A1 ग्रेडचा मिळेल. तुम्ही कोणतंही रासायनिक खत वापरा, रासायनिक कोणत्याही खतं वापरण्यापेक्षा तुम्हाला बेस्ट क्वालिटी त्याच्यामध्ये मिळेल. शेंग जे आहे तुम्हाला कुठेही आखुडलेली दिसणार नाही. भुरीचा जो प्रॉब्लेम शक्यतो गवारीला जाणवतो तो तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. त्यासोबतच इतर कीड किंवा इतर बुरशी यांचीही तुम्हाला प्रादुर्भाव जाणवणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ताकंडीचं फवारणी ही 15 दिवसाला करायची आहे आणि ड्रिंचिंग जी आहे साधारणतः 25 दिवसातून किंवा दर पाण्याआड पाण्याला द्यायची आहे. एकंदरीत एवढं नियोजन आपल्याला करायचं आहे. याच्याही पलीकडं तुम्हाला असं वाटत असेल की आपलं उत्पादन जे आहे थोडंफार कमी मिळतं आहे, तर 1 महिन्यानंतर जर आपली गवार होत असेल तर अशा वेळेस 06040, 05234, 06020 अशा प्रकारची ग्रेड खतं तुम्ही वापरू शकता किंवा 04247 ही ग्रेडसुद्धा तुम्ही वापरू शकता. अशा ग्रेड साधारणतः जर आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधल्या जर ग्रेड असतील तर आपण या ऑक्साईड फॉर्मच्या ज्या काही ग्रेड आहेत तर त्या एकरी 1 लिटरप्रमाणे वापरायच्या आहेत. पावडर असेल किंवा ICLची ग्रेड असेल तर अशा प्रमाणात आपण सर्वसाधारण 1 एकरसाठी 3 किलो एवढी ग्रेड आपल्याला ती वापरायची आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पिकावर थोडासा स्ट्रेस पडलेला जाणवत असेल, हीट कमी जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्प्रेमध्ये तुम्ही सिलिकॉन हे वापरू शकता. बेसिक ज्यावेळेस तुम्हाला मल्चिंगवर लागवड करायची आहे तर मल्चिंगमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन पहिलं करणं गरजेचं आहे. आता हे जे आपण खत व्यवस्थापन पाहिलं हे रेग्युलर खत व्यवस्थापन होतं, पण आपल्याला जर मल्चिंगवर लागवड असेल तर मल्चिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर पुढं लागवड करायची असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल. तर त्याच्यासाठी एक 10-26-26 घेऊ शकता किंवा 2 10-26-26. जर एक 10-26-26 घेत असाल तर एक SSP घ्या, सिंगल सुपर फॉस्फेट. त्याच्यासोबत एक कोणतंही यारामेला कॉम्प्लेक्स घेऊन टाका. यारामेला कॉम्प्लेक्सचा रिझल्ट थोडासा चांगला आहे, थोडंसं महाग आहे पण रिझल्ट बेस्ट आहे. त्याच्यासोबत सर्वसाधारणतः 1 एकरसाठी 200 किलो व्हर्मी कंपोस्ट हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि व्हर्मी वॉश जे आहे तर व्हर्मी वॉशची साधारणतः 25 दिवसातून 5 लिटर ड्रिंचिंग आपल्याला 1 एकरसाठी करायची आहे. हे एक फॉर्म्युलेशन तुम्ही ठेवा. जर तुम्हाला गवार मल्चिंगवर करायची आहे आणि तुमचं प्लॅनिंग जे आहे अगदी जुलै-ऑगस्टपर्यंत आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 50 किलो 1 एकरसाठी निमुळी पेंड घ्यायची आणि ती आपल्या बेसिक खतामध्ये वापरायची आहे. शेणखत असेल तर हमखासपणे तुम्ही 1 एकरसाठी कमीत कमी 4 ते 5 ट्रेलर शेणखत वापरा. याचा फायदा खूप जास्त होणार आहे आणि पुढे तुम्हाला याचा फायदा जास्त होणार आहे. पण तुम्ही जर शेणखत वापरत असाल तर लक्षात ठेवा, शेणखत वापरताना आपल्याला पूर्ण कुजलेलं शेणखत वापरायचं आहे. ओलं शेणखत वापरायचं नाही आहे. ओलं जर वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियांचा वापर करणं गरजेचं आहे. कारण ओल्या शेणखतामध्ये तुम्हाला मे-जूनमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा जाणवण्याची दाट शक्यता असते. त्याच्यासाठी शक्यतो शेणखत वापरताना आपल्याला पूर्ण शेणखत 100% कुजलेलं शेणखत वापरायचं आहे किंवा मागच्या वर्षीचं किंवा 2 वर्षापूर्वी जुनं शेणखत वापरायचं आहे. याच्यामुळे पिकालासुद्धा फायदा होतो. न्यूट्रिएंट जे आहेत प्रॉपर आपल्या झाडाला मिळतात आणि उत्पन्नावर सुद्धा त्याची भर पडते. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे की तुम्ही शेणखत वापरलं आहे आणि तुम्हाला रासायनिकपेक्षा कमी उत्पन्न मिळेल आहे. तुम्ही जर शेणखत वापरलं तर नक्कीच तुम्हाला उत्पन्न जे आहे चांगल्या पद्धतीने मिळेल आणि टार्गेट बेस उत्पादन मिळेल. त्यामुळे शक्यतो खत व्यवस्थापन करताना तुम्ही नैसर्गिकरित्या किती चालतं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही रासायनिक किती वापरता याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही वापरूच नका असं नाही, वापरा. कारण ती पिकाला गरज आहे आणि आपल्या जमिनीला त्याची सवय लागलेली आहे. ती सवय आपण एका वर्षामध्ये पूर्ण बदलू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला बदल थोडं करणं गरजेचं आहे. पण एकंदरीत जर तुमच्याकडे शेणखत असेल, लेंडी खत असेल, वर्मी कंपोस्ट असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात ते खत वापरा आणि जिथे गरज तुम्हाला पडते तिथं रासायनिक वापरा किंवा जैविक वापरा किंवा ऑर्गॅनिक वापरा किंवा इनऑर्गॅनिक वापरा. याचा फायदा नक्कीच आपल्या पिकासाठी होणार आहे. तर मित्रांनो, नक्की कळवा हा गवार लागवडीसाठीचं खत व्यवस्थापन जे आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.